नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण 1 कप पोहे आणि 1 कप रवा यापासून मस्त असा झटपट तयार होणारा नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत, ज्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही। सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये सुद्धा अगदी तुम्ही आरामात बनवू शकता। तर हा नाश्ता जो आहे ना, अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतो। तर यासाठी आपल्याला वेगळ्या कुठलीही चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही। बनवायला खूप सोपा आहे आणि खायला म्हणाल ना तर त्याहून भन्नाट आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा होत नाही। सर्व जिन्नस फक्त आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, फिरवायचं आणि वाफवायचं आहे। तर एवढा सोपा हा नाश्ता आहे। तर मिक्सरचं मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 कप पोहे घेतलेले आहे। पोहे तुम्ही जाड बारीक कुठलेही घेऊ शकता। हे रेग्युलरवाले पोहे घेतलेले आहे। कांदा पोह्यांसाठी जे पोहे वापरतो ना तेच। मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं, त्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। रवासुद्धा यासाठी तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जाड बारीक। त्यानंतर पाव कप आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे। तर आता हा जो नाश्ता आहे ना, यामध्ये मी पोहे घातलेले आहे। तुम्हाला जर कुठलं पीठ वापरायचं असेल, ज्वारीचं, बाजरीचं, नाचणीचं, तर ते सुद्धा वापरू शकता। त्यानंतर यामध्ये काही लसणाच्या कळ्या, हिरव्या मिरच्या आणि आलं घातलेलं आहे। सोबतच आपल्याला यामध्ये पाव कप एवढं दही घालायचं आहे। साधारणतः 3 चमचे एवढं दही घेतलेलं आहे। दही थोडंसं आंबट असायला हवं। दही जर नसेल तर 1 लिंबाचा रस वापरू शकता, किंवा ताक जर वापरायचं असेल तर ताकही वापरू शकता। 1 चमचाभर साखर घातली, चवीप्रमाणे मीठ घातले। आता बऱ्याच जणांना यामध्ये साखर आवडत नाही, तर साखर इथे स्किप करू शकता। त्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग आणि पाव चमचाभर आपल्याला हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवायचे आहे। त्यानंतर हे मिक्सरला फिरवत असताना यामध्ये 1 कपभर मी पाणी टाकलेलं आहे। आता इथे माझं जे दही होतं ना, थोडं घट्ट होतं, त्यामुळे पाण्याचं जे प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या दह्यावर डिपेंड आहे। पाणी जर पातळ जर दही असेल तर पाणी थोडं जास्त किंवा कमीसुद्धा लागू शकतं। 1 कप सुरुवातीला घातलं, त्यानंतर अर्धा कप मी मिश्रण हे मिक्सरला फिरवत होते, त्यावेळेला यामध्ये अर्धा कप पाणी अजून घातलेलं आहे। तर हे पहा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवायची आहे। इथे पाणी जे आहे ना, हे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं, डिपेंड आहे तुमचा रवा, दही आणि पोह्यांवरती। तर हे पहा, हे मिश्रण जे आहे हे मिक्सिंग बाउलमध्ये आता आपण काढून घेऊया। ह्या मिश्रणाच्या तुम्हाला जर इडल्या, उत्तप्पे किंवा अप्पम बनवायचे असेल ना, तर ते सुद्धा बनवू शकता। आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। जर तुमच्याकडे वेळ नसेल, घाईच्या वेळेस जर तुम्ही हा बनवणार असाल ना, तर रेस्ट वगैरे ठेवत बसायची अजिबात गरज नाही। परंतु 5 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी जर ठेवला ना, यातला जो रवा आणि पोहे जे आहे ना, ते छान असे फुलतात आणि मिश्रणही थोडं घट्ट होतं। 5 मिनिटानंतर इथे तुम्हाला दिसत असेल मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी मला वापरायचं आहे। तर साधारणतः पाव कपाच्या आसपास यामध्ये मी पाणी अजून घातलेलं आहे, कारण यामध्ये रवा आणि पोहे छान व्यवस्थित भिजले गेलेले आहे, त्यामुळे मिश्रणही घट्ट झालेलं आहे। त्यासाठी मी पाव कप पाणी अजून यामध्ये घातलेलं आहे। पुन्हा एकदा छान एकजीव करायचं आहे। इतका सोपा नाश्ता आहे ना, फक्त सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचे आहे आणि आपल्याला हा जो नाश्ता आहे फक्त वाफवायचा आहे। आता यापासून तुम्हाला जर डोसेही बनवायचे असेल ना, तर मस्त असे डोसेसुद्धा बनवू शकता। उत्तप्पम याचे छान बनले जातात किंवा अप्पेसुद्धा याचे छान बनले जातात। तर यामध्ये जर तुम्हाला कुठल्या भाज्या जरी वापरायच्या असल्या ना, तर त्यासुद्धा छान बारीक कट करून तुम्ही यामध्ये घालू शकता। परंतु हा प्लेन नाश्ता मी बनवणार आहे, त्यामुळे यामध्ये मी काहीही घातलेलं नाही, फक्त लसूण, अद्रक, हिरवी मिरची सोडून। त्यानंतर हा छान व्यवस्थित फुलला जावा यासाठी मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालत आहे। इनो फ्रूट सॉल्ट ऐवजी इथे तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता। छान ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। आता बरेच जण याला पर्याय म्हणून विचारतात, परंतु हा जो नाश्ता आहे ना, यामध्ये आपण इनो किंवा खाण्याचा सोडा जर वापरला नाही ना, तर हा व्यवस्थित फुलणार नाही। त्यासाठी आपल्याला हे दोन्हीही पदार्थ घालणं गरजेचं आहे। इनो फ्रूट सॉल्ट किंवा त्याला पर्याय म्हणून इथे तुम्ही खाण्याचा सोडा, ह्या दोघांपैकी एक तरी तुम्हाला यामध्ये वापरावाच लागणार आहे। तेव्हाच हा जो नाश्ता आहे ना, हा व्यवस्थित फुलला जाईल। जर घातला नाही ना, तर अजिबात फुलणार नाही। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता इथे माझ्याकडे ताट होतं, ताटामध्ये हा मी वाफवण्यासाठी ठेवणार आहे। तुमच्याकडे जे काही भांडं असेल ना, त्यामध्ये तुम्ही हा वाफवून घेऊ शकता। त्यापूर्वी मी ताटाला छान तेल लावून घेतलेलं आहे। आता यावरतून थोडीशी लाल मिरची पावडर किंवा काळी मिरची जी पूड असते ना, ती आपल्याला वरतून टाकायची आहे आणि हा आपल्याला 15 मिनिटासाठी वाफवायचं आहे। आता वाफवत असताना जे पाणी आहे ना, ते मी अगोदरच गरम करून ठेवलेलं आहे। कुठलाही इडली, ढोकळा किंवा
कुठलाही जो वाफवण्याचा पदार्थ असतो ना, त्यासाठी जे पाणी आहे ना ते अगोदरच गरम करून ठेवायचं आहे. ज्या पदार्थामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा आपण वापरतो ना, ते पदार्थ वाफायला ठेवण्या अगोदर त्यातलं जे पाणी आहे ना ते आपल्याला अगोदरच गरम करून ठेवायचं आहे. कारण इनो किंवा खाण्याचा सोडा याला गरम पाण्याची वाफ लागली ना, तो पदार्थ छान असा फुलला जातो. आणि 15 मिनिटाच्या अगोदर अजिबात याला उघडून बघायचं नाही. 15 मिनिटाच्या नंतरच उघडायचं आहे. कारण एकदा की वाफ निघून गेली ना तर तो व्यवस्थित फुलला जात नाही, तो मध्येच असा बसतो आणि चिकटसुद्धा होतं. तर आता 15 मिनटं बरोबर झालेली आहे. 15 मिनटानंतर इथे तुम्हाला दिसत असेल मस्त असा आपला हा पोह्यांचा आणि रव्याचा नाश्ता जो आहे व्यवस्थित फुलला गेलेला आहे. एकदा चेक करून पाहूया. काडी क्लीन निघालेली आहे. तर आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर त्यावरतून टाकण्यासाठी एक फोडणीसुद्धा आपण तयार करून घेऊया. 2 चमचेभर तेल टाकलं, त्यात मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की लगेचच काही कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि एक अर्धा ग्लासभर आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि यामध्ये बरेच जण साखरही वापरतात. जर तुम्हाला इथे साखर वापरायची असेल तर 1 चमचाभर या फोडणीसाठी तुम्ही साखर वापरू शकता. परंतु मी ऑलरेडी साखर मिश्रणामध्ये टाकलेली होती, त्यामुळे या फोडणीमध्ये साखर घालणार नाही आहे. त्यानंतर पाव कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि ही जी फोडणी आहे ना याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे. उकळी आल्याच्यानंतर ही आपली फोडणी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर ही जी फोडणी आपण तयार केलेली आहे ना ती ह्या नाश्त्याच्या वरतून टाकून घेणार आहे. ही जी फोडणी आहे ना ही ढोकळ्याच्या वरतून सुद्धा तुम्ही वापरू शकता. कारण ढोकळ्यासाठी सुद्धा सेम अशाच पद्धतीने फोडणी तयार केली जाते. वरतून काही कढीपत्त्याचे, कोथिंबीरीचे पाने मी छान बारीक कट करून घेतलेले आहे, तेही यावरतून घालून घेतलेली आहे. आणि सोबतच जी फोडणी आपण तयार केलेली होती ती यावरतून टाकायची आहे. मस्त असं आपल्याला आता हव्या त्या आकारामध्ये हा जो नाश्ता आहे हा कट करून घ्यायचा आहे. कट करत असतानाच तुम्हाला समजतच असेल की आपला जो नाश्ता आहे हा एकदम मस्त असा फ्लफी, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार या ठिकाणी तयार झालेला आहे की नाही बनवायला सोपा. अगदी घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा आरामात बनवू शकता. कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. आणि मुख्य म्हटलं ना यासोबत आपल्याला कुठल्याही वेगळ्या चटणीची आवश्यकता लागत नाही. बनवायला सोपा आणि खायला तर त्याहून भन्नाट आहे. एकदा तरी हा नाश्ता तुम्ही जरूर ट्राय करून पहा. घरच्यांना तर इतका आवडेल की रोज बनवायला सांगतील, एवढा सोपा आणि एवढा टेस्टी हा नाश्ता तयार होतो. तर मग रेसिपी जर पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.